मोहिते पाटील असं म्हणाले होते की अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि एवढंच सांगतो मी, बाकी काय नाही. चला चला, माझा विश्वासघात झाला. तीन मंत्री देखील नाशिकमध्ये तळ ठोकले होते. नेमका आपला विश्वासघात कोणाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे? काय नेमका आतमध्ये माझा विश्वासघात केलेला आहे. विश्वासघात केलाय माझा. कोणी केला? अरे काय करू? मधून नरेंद्र दराडे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पण बघितले, आज भाजपचे 200 मतं होते, शिवसेनेचे 170 मतं होते आणि उर्वरित जी काही मतं होते ते महाविकास आघाडीचे मतं त्या ठिकाणी होते. आणि समोरच्याची आपण जर आकडेवारी जर बघितली तर महाविकास आघाडी आणि आमचे इतर मित्र पक्ष जर एकत्र गेले तर ती संख्या भरते. त्यामुळे 100% या ठिकाणी शिवसेनेचा विश्वासघात झालेला आहे. छगन भुजबळ यांच्यावर आरोप करण्यात आला काही वेळापूर्वी की येवल्यामध्ये त्यांनी मतदान नाही केलं. व्यक्तीचं मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु 100% या ठिकाणी महायुतीमध्ये दगाफटका झालेला आहे. आणि महायुतीचे जेवढे घटक होते त्यांनी ज्या अपेक्षेने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते मतदान त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. आज आम्हाला आता असं वाटायला लागलं की समोरासमोर जर निवडणूक झाली असती तर 100% त्या ठिकाणी चित्र वेगळं दिसलं असतं. मी माघार घेतो, मी तुमच्याबरोबर आहो. आम्ही त्या ठिकाणी प्रचार नाही करत आहे, दिशाभूल करण्याचं काम केलं आणि केसानी गळा या ठिकाणी कापलेला आहे. 100% शिंदे साहेबांना त्या ठिकाणी भेटणार. नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही घडलं या निवडणुकीच्या संदर्भात त्याची इत्तमभूत माहिती शिंदे साहेबांना कळवणार आणि याचा अहवाल आम्ही पक्षश्रेष्ठीकडे सादर करणार. घात कुठे झाला? शहरात झाला, ग्रामीणला झाला, कुठे झाला? आता हा संशोधनाचा भाग आहे. आत्ताच्या मिनिटाला आपण त्याचं अनालिसिस करू शकत नाही, परंतु अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि कारण भविष्यामध्ये पुढे अनेक निवडणुका आहे आणि असाच जर विश्वासघात सातत्याने जर होत असेल तर कदाचित हे बरोबर नाही, असं मला एवढं आपल्या माध्यमातून सांगायचं.